तरुणांसाठी राब राबतो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होत आहेत खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय सौरभ राव सर, आमदार सन्माननीय रवींद्र फाटक, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संदीप माळवी सर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सर, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या समवेत या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं प्रारंभ करून देण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचा प्रारंभ करून देण्याची सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचा प्रारंभ होतो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचबरोबर सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती आहे. पूर्व क्षितिजावरती सूर्याचा उदय होत असतानाच या ठिकाणी दीप प्रज्वलित करून आपण 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ करतोय. तू धाव घे क्षितिजाचा ठाव या टॅगलाईनने सुरू होणारी ही स्पर्धा प्रत्येक धावपटूसाठी एक आकर्षण असतं, मानाचा केंद्रबिंदू असतं आणि म्हणूनच अनेक धावपटू केवळ ठाण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून नवे देशभरातून धावपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित होत असतात. आज या स्पर्धेचा या ठिकाणी प्रारंभ होतोय. ही 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते झेंडा दाखवून होणार आहे. सर्व धावपटूंचं या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. May I have your attention, please? Men and women, are you ready? I can't hear you. Are you ready? Play the track. Are you ready, all of you all? Yes? We're going to start in 5 minutes, don't worry. I request all the people who are in the front to please come to the left, to the right side. Hello? नव्या युगाचे सूर नवे विजयी तुझे गीत नवे तेरी हसास शोला जले नजरों से बिजली चले. Flag of India, the hands of Sri Eknathji Shinde, Deputy Chief Minister of Maharashtra. Violence, are you ready? Violence, judges, timekeepers, are you ready? 5, 4, 3, 2, 1, go! 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धा Here goes the 31st या ठिकाणी दिमाखात सुरू झालेली आहे. 21 kilometers marathon. Come on, run. Run for fun, enjoy your race. Please don't drop anybody, enjoy your race. कृपया किसी को गिराओ मत. तू धाव हे क्षितिजाचा ठाव या टॅगलाईनने ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि या स्पर्धेत सहभागी सर्व धावपटूंचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. Come on everybody, here we go. And I see hands up. Come on everybody, here we go. Hands up. Come on, hands up. Go on. Everybody, keep smiling. Everybody, keep smiling and running. Come on. That's the 21 kilometer for men and women. Lovely. We have some special category next. We're going to do the 21 kilometers.
Next lineup is 10 kilometers. Next lineup is 10 kilometers. Women. नव्या युगाचे सूर Next lineup is 10 kilometers. Women. गीत नवे All the women for 10 kilometers. We're going to leave from Mahapalika Bhavan and you will finish at Hiranandani Estate. You will have your prize distribution also at Hiranandani Estate. Please take note. Prize distribution will also be at Hiranandani Estate. You leave from here and your end is Hiranandani Estate. Women, 10 kilometers. In another 10 minutes we'll be leaving you all. पुरुष आणि महिला यांची 21 किलोमीटरची स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. यानंतर 10 मिनिटांनी महिलांची 10 किलोमीटरची स्पर्धा सुरू होईल. याची 10 किलोमीटर स्पर्धेत सहभागी सर्व महिला धावपटूंनी नोंद घ्यावी. महिला धावपटूंना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना ही स्पर्धा सुरू करून देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सौभाग्यवती लता एकनाथ शिंदे यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. For the 10 kilometers women, all the women who are over there on the other side, you are requested to please come this side. All the women participants, please come this side. We start from here, Mahapalika Bhavan, and we will be ending at Hiranandani Estate. Please take note. The end will be at Hiranandani Estate. 31व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं वैशिष्ट्य, या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेदरम्यान आपल्याला झुंबा नृत्याचा आस्वाद घेता येणार आहे आणि त्यासाठी या आगळ्या वेगळ्या नृत्य शैलीचं सादरीकरण करणारे सर्व कलाकार मुख्य स्टेजच्या समोर मधोमध तयार करण्यात आलेल्या स्टेजवर उपस्थित आहेत. त्या सर्व झुंबा कलाकारांना विनंती आहे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांसमोर आपण झुंबा नृत्य सादरीकरण करावं. सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे, कृपया आपण आपले कॅमेरे थोडेसे बाजूला घ्या. त्याच स्टेजवरून झुंबा नृत्य सादर होणार आहे. सर्व पत्रकारांसाठी समोरच्या बाजूला स्टेजची व्यवस्था केलेली आहे, जी उंचावरती आहे. आपल्याला तिथून अतिशय चांगलं छायाचित्रण करता येईल. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर धावण्याच्या हर्डल खेळ प्रकारात विविध पारितोषिकानं सन्मानित राष्ट्रीय स्तरावर गाजलेली ॲथलीट शौर्या अविनाश अंबुरे आज या मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. तिचं देखील मनःपूर्वक स्वागत. गोपी झुंबा नृत्य प्रकार सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचं मनःपूर्वक स्वागत. कृपया सर्व छायाचित्रकारांना विनंती आहे, आपण आपला स्टँड आणि कॅमेरा तिथून हलवावा. आपल्यासाठी समोरच्या बाजूला उंचावरती पत्रकार कक्षाची And here छायाचित्रणाची goes व्यवस्था केली आहे. Vithal. Come on, Vithal. Vithal. 21 kilometers. 487व्या स्पर्धेत सहभागी होणारे विठ्ठल कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. Let's come forward. Come forward, Adam. Pilot, are you ready? Pilot. Pilot. ऑगस्ट का अरे थोडं पुढे या.
सूर नवे विजयी तुझे गीत नवे तेरी हर सांस शोला जले नजरों से ये बिजली चले तेरा हर कदम है आग आग तू आसमां में कर दे सुरा break the limit and feel the wrong raise your soul and chase the sun यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमदार सन्माननीय रवींद्र फाटक साहेब हे देखील आवर्जून या स्पर्धेच्या प्रारंभी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. For the information of all the people here, Nareshji Maske also won the Sansad Ratna Award recipient for parliamentary performance. Former Mayor of Thane Municipal Corporation, please give him a big hand. त्याचबरोबर या स्पर्धेला या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचा हुरूप वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय राम रेपाळेजी यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय पवन कदम साहेब हे देखील या स्पर्धेच्या प्रारंभी या ठिकाणी उपस्थित आहेत. पवनजी कदम यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यासोबतच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय विकासजी रेपाळे, सन्माननीय सौभाग्यवती नम्रता भोसले मॅडम यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सौभाग्यवती पल्लवीताई कदम यांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रभारी उपायुक्त मिनल पालांडे यांना विनंती आहे आपण पल्लवीताईंचं स्वागत करावं. आणि ही संपूर्ण स्पर्धा आता नुकतीच सुरू झाली आहे, पण सातत्यानं ही स्पर्धा भरवून या 31व्या स्पर्धेचं आयोजन करण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला ते ठाणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय सौरभ राव सर यांचं देखील या निमित्तानं सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे विशेष अभिनंदन करतायत, कौतुक करतायत. केवळ ही स्पर्धाच नाही तर एकूण साण्याच्या संपूर्ण बदलामध्ये, कारण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची ही खास टॅगलाईन आहे
की ठाणे बदलतंय आणि त्याचं बदलणारं रूप आपण सारे पाहतोय. यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि म्हणून प्रशासनाचे प्रमुख म्हणून सन्माननीय सौरभ राव सर यांचं मनःपूर्वक अभिनंदन, कौतुक. त्याचबरोबर या आयोजनामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं सक्रिय सहभाग आहे त्या प्रभारी उपायुक्त मीनल पालांडे मॅडम यांचं देखील मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. लताताई एकनाथ शिंदे या ठिकाणी मीनलताई पालांडे यांचं या ठिकाणी कौतुक करतायत, अभिनंदन करतायत, त्यांचा सन्मान करतायत. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व नगरसेवक नगरसेविकांचं देखील मनःपूर्वक स्वागत. विकासजी रेपाळे, नम्रताताई भोसले, सिद्धार्थ ओवळेकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलास जोशी यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. माजी परिवहन सभापती विलासजी जोशी साहेब आपलं या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत मनःपूर्वक स्वागत. या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत मनःपूर्वक स्वागत. सन्माननीय बेहरे साहेब यांना विनंती आहे आपण विलासजी जोशी यांचं स्वागत करावं. भालचंद्र बेहरे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या यशस्वीततेमध्ये पोलीस प्रशासनाचा मोलाचा वाटा असतो. आम्हाला सातत्यानं सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस प्रशासनाचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद आहेत आणि या प्रशासनाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी डीसीपी प्रशांत कदम यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. डीसीपी सन्माननीय प्रशांत कदम. त्याचबरोबर आपल्या ठाण्याची आंतरराष्ट्रीय ॲथलीट हर्ल खेळ प्रकारात या क्रीडा प्रकारात अनेक पारितोषिकांनी सन्मानित आणि त्यामुळेच आपल्या ठाण्याचं नाव केवळ देशभरात नाही तर जगभरात पोहोचवणारी ॲथलीट शौर्या अविनाश अंबुरे हिचं देखील मनःपूर्वक अभिनंदन. शौर्याचं मनापासून कौतुक. ही शौर्या या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपल्या ठाणेकर इंटरनॅशनल ॲथलीट शौर्या अविनाश अंबुरेचं अभिनंदन करूया, कौतुक करूया. आणि या मुख्य स्टेजच्या समोरच्या पडद्यावर हे भरारी नव्या जोमाने सारे आकाश तुझे चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हे धावपटू पोचलेत उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे या शौर्याचं कौतुक करतायत. शौर्याचं मनःपूर्वक अभिनंदन. तिनं ठाण्याचं नाव खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेऊन स्वतःला सिद्ध करत ठाण्याला देखील अधिक उंचीवरती नेलंय. तिचं मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून पार करणारी प्राईड ऑफ इंडिया ए आणि बी असे 2 भारतीय संघ रवाना झाले होते. या संघातील यशप्राप्त खेळाडू कुमारी आयुषी कैलाश आखाडे, कुमार आयुष प्रवीण तावडे आणि कुमार मानव राजेश मोरे हे देखील काही वेळातच या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्यांचं देखील मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर शौर्याचं आता आपण कौतुक केलं. तिचे मार्गदर्शक अजित कुलकर्णी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचा देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सन्मान करावा अशी विनंती आहे. शौर्य अविनाश अंबुरे या आंतरराष्ट्रीय ऍथलीटचे मार्गदर्शक प्रशिक्षक कोच अजित कुलकर्णी यांचं देखील मनःपूर्वक अभिनंदन. या स्क्रीनवरती आपण आता सुरू असलेली 21 किलोमीटरची स्पर्धा प्रत्यक्ष पाहू शकता. ज्या रस्त्यानं धावपटू जात आहेत त्या रस्त्यानं आमचा कॅमेरा सुद्धा फिरतोय आणि त्या सर्व धावपटूंना टिपतोय. 21 किलोमीटरची स्पर्धा अतिशय जोशात सुरू आहे आणि त्याच वेळेला या स्पर्धेच्या प्रारंभस्थळी या मंचावरती शौर्य अविनाश अंबुरे या ठाणेकर इंटरनॅशनल ऍथलीटचे मार्गदर्शक प्रशिक्षक कोच अजित कुलकर्णी यांचा उपमुख्यमंत्री सन्मान करतायत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभेच्छा आपणा सर्वांना मिळणार आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे आपण उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींना आणि यापुढे ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्व धावपटूंना शुभेच्छा द्याव्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आवाज कमी येतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. भवानी जय शिवाजी. माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि लाडक्या धावकांनो आणि सगळेच परफॉर्मन्स करायला पण आलेले आपले सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाचे आयोजक ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभरावजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज या वर्षा मॅरेथॉन 2025 प्रसंगी उपस्थित आपले ठाण्याचे खासदार संसद रत्न नरेश मस्केजी, आमदार रवींद्र फाटक, राम रेपाळे, विकास रेपाळे आणि खास आलेल्या आपल्या लता शिंदे, एक नवीन पाहुणा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आता त्याचबरोबर पवन कदम, विलास जोशी, आपल्या सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि आयोजनामध्ये ज्यांचं महत्वाचा सहभाग ते आपल्या मिनलताई पालांडे, आणि आपले कृष्णा कोळी, ते त्यांना हे पण आपले ऍथलेटिकचे आहेत ना. हा, उपाध्यक्ष, मी अध्यक्ष होतो ऍथलेटिकचा. विलास जोशी, सर्व मान्यवर
खरं म्हणजे आपल्या वर्षा मॅरेथॉन याचं घोषवाक्य आहे मॅरेथॉन ठाण्याची आणि ऊर्जा तरुणाईची. आणि म्हणून आणि एक मी बघितलं आपल्या होर्डिंगवर, तू धाव धाव घे क्षितिजाचा ठाव. एक चांगलं घोषवाक्य कोणी बनवलं माहित नाही. म्हणजे आपण धावायचं असतं आपल्या शहरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी. आणि म्हणून खेळाडूंना देखील प्राधान्य देणारं हे ठाणे शहर, जसं ठाण्याचा विकास गेल्या अनेक वर्षात झाला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला ठाण्याचा विकास, आज ठाणं बदलतंय, ठाणं विकसित होतंय. आणि आज आपण ज्या ज्या काही सुविधा पाहतोय, रस्ते रुंद होत आहेत, मोठी उद्यानं होत आहेत, सेंट्रल पार्क सारख्या मोठ्या गार्डनचा उपभोग लोक घेत आहेत, गायमुख सारखी चौपाटी होती आहे. या ठिकाणी ठाणे शहरात अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आपण राबवली आहे. सेंद्रिय शेती हा देखील ठाणे महापालिकेचा विषय नाही, परंतु सेंद्रिय शेती कशी करावी हा देखील कन्सेप्ट आपण महापालिकेने सुरू केला आहे. त्याचबरोबर ठाण्याची शान गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, आज दादोजी कोंडदेव स्टेडियम पण चांगलं झालंय, नूतनीकरण झालंय. त्याला पैसे मिळाले की नाही? किती मिळाले? 23 कोटी मिळाले, नंतर 8 कोटी मिळाले. बस झाले ना, अजून पाहिजेत. ठीक आहे. खेळाडूंसाठी आणि स्टेडियमसाठी पैशाची कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी देतो. आणि एकीकडे हे विकास प्रकल्प होत आहेत, दुसरीकडे आता मेट्रोचा प्रकल्प आपल्या ठाण्यातून पुढे जातोय आणि मेट्रोची सुविधा देखील ठाण्याला मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोचं ट्रायल रन देखील सुरू होणार आहे. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि ही मेट्रो मला वाटतं या वर्षाअखेरीस कमिशन होईल, म्हणजे सुरू होईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. त्याचबरोबर इंटरनल मेट्रो ठाणे महापालिकेची, त्याला देखील आपण केंद्र सरकारकडून मान्यता मिळवली आहे. म्हणजे या बाह्य मेट्रोला वडाळा, ठाणे, मीरा भाईंदर, मुंबई असे एक लूप तयार होईल आणि त्याला जोडणारी इंटरनल मेट्रो देखील आपण करतोय. काल परवाच्या दिवशी एका कार्यक्रमात ठाणे वैभवच्या माजी न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे अभय ओक साहेब म्हणाले, आयुक्त नव्हते त्या दिवशी, परंतु ते म्हणाले ठाण्याचं ग्रीन कव्हर आपल्याला वाढवायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं की दरवर्षी आम्ही 1 लाख झाडं लावतो आणि मला वाटतं गेल्या वर्षी आपण 1.25 लाख झाडं आपण गेल्या वर्षी लावली आणि यावर्षी 2 लाखाचं टार्गेट आहे. ठाणे हे हरित ठाणं आहे. बाजूला येऊरचा डोंगर आहे, तलाव खाली आहे आणि ठाण्याची ओळख ही तलावांची ओळख, शहर म्हणून ओळख आहे. आणि म्हणून मला वाटतंय की त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तलाव पुनर्जीवित केले पाहिजे, पण आपण तर एक झोपडपट्टीने गाडला गेलेला तलाव जोगीला, तिथल्या 200-300 लोकांना शिफ्ट केलं दुसरीकडे आणि तो तलाव खोदून आता काय स्टेटस आहे? पुनर्जीवित तलाव झाल्याचं आयुक्त सांगतायत जोगीला. हे एक उत्तम उदाहरण राज्यात नाही देशात आपल्याला देता येईल की पूर्णपणे बुजला होता, तलाव नष्ट झाला होता, पुन्हा त्याला पुनर्जीवित ठाणे महापालिकेने केलेला आहे. आणि मग असे अनेक प्रकल्प आपण ठाण्यात राबवतोय. आता वाहतूक कोंडी हा देखील ठाण्याचा विषय आपण मार्गी लावतोय, कारण मेट्रोमुळे बरंचसं कमी होईल.
परंतु आता मुंबईपासून आपण थेट कोस्टल रोड करतोय, मुंबई ते ठाणे, ठाण्यातून आपलं खाडी साकेत मार्गे सरळ गायमुखवरून फाउंटन म्हणजे अहमदाबादच्या रस्त्याला मीरा भाईंदरकडून येणाऱ्या रस्त्याला आपण जोडतोय. त्यामुळे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सगळी बाहेरून जाणार आहे. हा देखील आपल्या ठाण्यासाठी एक मोठा प्रकल्प ठरेल. आणि म्हणून ठाण्यासाठी अनेक प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना ठाणे महापालिका आणि ठाणे शहरासाठी आयुक्त किती पैसे दिले होते आपण? मुख्यमंत्री असताना तुम्हाला ठाण्याला पैसे किती दिले? आयुक्त सांगतात 3,000 कोटी रुपये आपण ठाण्याच्या विविध प्रकल्पांना दिलेले आहे. आणि त्यामुळे ठाणं बदलत आहे, ठाणं विकसित होत आहे, ठाणं पुढे जात आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पैसे देताना कुठलाही हात आकडता न घेता ठाणे शहराचा विकास कसा होईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं. कारण ठाण्यावर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्याच माध्यमातून गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम झालं, नंतर आपण डॉक्टर काशीनाथ घाणेकर केलं, अनेक प्रकल्प नंतर केले. गडकरी रंगायतन पण आता सुरू झालं ना? आणि गडकरी रंगायतनचं नूतनीकरण देखील होतंय. सर्व कलाकार मला विचारत असतात कधी होणार, तर आता 15 ऑगस्टला ते सुरू होईल. हा देखील एक आपला गौरव बिंदू आहे, मानाचं स्थान आहे आपल्या गडकरी रंगायतनला. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर विकास ठाण्याचा होतोय. परंतु हे महापौर वर्षा मॅरेथॉन जी आहे, हे आता वर्षा मॅरेथॉन ठाणे महापालिका 2025 ही आयोजित करताना मला या ठिकाणी माजी खासदार आणि या वर्षा महापौर मॅरेथॉनचे प्रणेते सतीश प्रधान यांची आठवण या ठिकाणी येत आहे. कारण ही ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉन सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि आम्हाला माहीत आहे की त्या आयोजनामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करायचो. आणि ही वर्षा मॅरेथॉन जी आहे ही वाढत 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 गेली. आणि आता कोविडमध्ये थोडा गॅप होता, परंतु या वर्षा मॅरेथॉनचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही धावकांनी केलं. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू जे आहेत त्यांनी केलं. आणि म्हणूनच ठाण्यामध्ये खेळाडूंना देखील आपण खूप प्राधान्य देतोय. मग ॲथलेटिक असोसिएशन असेल, त्याचबरोबर या ठिकाणी आपण जिम्नॅशियम सेंटर आपण केलं ना, आपण शूटिंग रेंज केलं. आणि स्टेडियमला देखील आता ते बॅडमिंटन हॉलसाठी पण आपण एक मोठी उंच इमारत करतोय. त्याला पण मला वाटतं 20 कोटी रुपये, आपण 22 कोटी रुपये त्याला देखील दिलेले आहेत. आणि अतिशय मोठं असं ते बॅडमिंटन कोर्ट होत आहे. कारण आमची सर्वांची इच्छा आहे की ठाण्यातला खेळाडू हा ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे आणि ऑलिम्पिकमध्ये त्याने ठाण्याचं नाव गाजवलं पाहिजे, ठाण्याचं नाव देशाचं नाव गाजवलं पाहिजे. आणि मग आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खेलो इंडिया, फिट इंडिया आणि या माध्यमातून एक खेळाडूंना देखील प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि खेळासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना प्राधान्य दिलंय. तसंच आपल्या राज्य सरकारने देखील पूर्वीची जी खेळांना पारितोषिके होती त्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणावर वाढ केली त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, त्यांना या ठिकाणी उत्तेजन मिळेल. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण धावा आरोग्यासाठी, धावा ठाण्यासाठी, धावा राज्यासाठी आणि धावा देशासाठी. कारण आपण सर्वजण देशभक्त आहोत, राष्ट्रभक्त आहोत. या प्रत्येक याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी ही ऊर्जा आणि प्रेरणा इतरही खेळाडूंना मिळत असते. कारण नुकताच
झालेला जो काही पहलगामचा हल्ला आपण पाहिला, आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं, परंतु पाकिस्तानला आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जशास तसा धडा शिकवला, ईट का जवाब पत्थर से दिला. आणि म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो. एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिली आणि तमाम देशवासियांच्या मनातली भावना आणि इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. त्यानंतर ज्या सर्व देशवासियांच्या मनात खंत होती, ज्यांनी आपल्या या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं, ते आतंकवादी पाकिस्तानी गेले कुठं, आणि त्यांना देखील ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून ठार करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं, ऑपरेशन महादेव. आणि त्याचंही देखील मी मनापासून अभिनंदन करतो. हेही आज आपल्याला सांगू इच्छितो की आपले कोल्हापूरमधून चंद्रहार पाटील पैलवान कुस्तीगीर हे आपल्या शिवसेनेमध्ये सामील झाले. हजारो ते पैलवान आपल्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर आज त्यांनी एक महत्वाचा उपक्रम घेतलाय. भारतीय सैन्य दल, सीमेवर लढणारे जवान जे आहेत त्यांच्यासाठी 1000 पैलवान आज रक्तदान करणार आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन. आणि म्हणून हे देखील एक आगळा वेगळा उपक्रम आहे, देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा. आणि म्हणूनच आपण प्रत्येक आपल्या कृतीतून देशासाठी काही ना काही केलं पाहिजे, राज्यासाठी केलं पाहिजे, शहरासाठी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने 2.5 वर्षाचा महायुतीचा कार्यकाळ आपण पाहिला. त्या काळातच अनेक विकास प्रकल्प आपण राबवले आणि म्हणून आता पुढे देखील ते काम सुरू आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या सर्व धावकांना, दुसरी टीम आली का बाबा, सर्व धावकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा मी देतो. हे स्पिरिट जे आहे, हे स्पिरिट कायम ठेवा. आणि खरं म्हणजे या वर्षा मॅरेथॉनमुळे अनेक लोक एकत्र येतात आणि त्यांना प्रेरणा, ऊर्जा मिळते. मला वाटतं ग्रामीण भागातून तर आदिवासी पाड्यातून येणारी मुलं फार चपळ असतात. त्यात टॅलेंट असतं, पोटेन्शियल असतं, त्यांना फक्त हवा असतो प्लॅटफॉर्म. आणि म्हणून तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी ठाणे महापालिकेने केलेलं आहे. म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खेळाडूंसाठी, स्पर्धेसाठी जे जे काही राज्य सरकारकडून आवश्यक जे सहकार्य आहे ते पूर्णपणे मिळणार आहे. कारण आपण गोविंदाला देखील प्रो गोविंदाचं स्वरूप दिलं आणि तो देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या गोविंदासाठी झालाय. आणि असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील आपण करणार आहोत. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी नोंदवला जाईल. आणि म्हणून सगळ्यांचंच मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आयुक्त महोदय, आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी ठाण्याचा विकास, ठाणं बदलतंय. आता ठाण्याचे रस्ते आपल्याला जो काही निधी मिळालाय त्यावर त्या रस्ते एकदम म्हणजे खड्डेमुक्त ठाणं आणि हरित ठाणं, तलावांचं ठाणं, हे सगळं जे आहे हे आपल्याला त्याचं संवर्धन करायचं आहे, जतन करायचं आहे. पर्यावरण पूरक ठाणं हे आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी. आमचा उत्साह वाढवण्यासाठी आपण आवर्जून आमचं प्रेरणा स्रोत बनवून आमच्या सोबत असता आपलं मनःपूर्वक धन्यवाद. आपण आत्ताच जसा उल्लेख केला की ठाणं बदलतंय, नुसतं बदलतंय नाही तर
क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं अग्रेसर ठरत आहे. आता आपण जसा शौर्याचा या ठिकाणी सन्मान केलात तसेच आपले आणखी काही ठाणेकर खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचं नाव अधिक उज्ज्वल केलंय म्हणून आमच्या सोबत असता आपलं मनःपूर्वक धन्यवाद. आपण आता जसा उल्लेख केला की ठाणं बदलतंय, नुसतं बदलतंय नाही तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं अग्रेसर ठरतंय. आता आपण जसा शौर्याचा या ठिकाणी होते त्यातील बी संघात आयुषीची निवड झाली होती आणि तिने इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचं सागरी अंतर रिले पद्धतीने 11 तास 19 मिनिटात पोहून पार केलं होतं. तिचं मनःपूर्वक कौतुक, अभिनंदन. नव्या युगाचे सूर नवे, विजयी तुझे गीत नवे, तेरी हर अवघी 14 वर्षाची कुमारी आयुषी कैलाश आखाडे हिचं मनःपूर्वक अभिनंदन. भारताच्या प्राईड ऑफ इंडिया ब संघामध्ये तिची निवड झाली आणि तिनं इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचं सागरी अंतर रिले पद्धतीनं 11 तास 19 मिनिटात पोहून पूर्ण केलं होतं. त्याचबरोबर प्राईड ऑफ इंडियाच्या अ संघात मानव राजेश मोरे याची निवड झाली होती. त्यानं इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचं सागरी अंतर रिले पद्धतीनं 13 तास 37 मिनिटात पोहून पूर्ण केलं. तसंच नुकत्याच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या चिन्मय मिशन आयोजित झुरिच लेक इथल्या जागतिक जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं भारताचं प्रतिनिधित्व करून 26 किलोमीटरचं सागरी अंतर अवघ्या 7 तास 38 मिनिटात पूर्ण करून तिसरा क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावलं होतं. त्या कुमार मानव राजेश मोरे अवघ्या 20 वर्षाच्या या जलतरणपटूचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. त्याचबरोबर कुमार आयुष प्रवीण तावडे हा अवघा 15 वर्ष वयाचा युवा जलतरणपटू प्राईड ऑफ इंडियाच्या बी टीम मध्ये त्याची निवड झाली होती. त्यानं इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटर सागरी अंतर रिले पद्धतीनं आयुषी सारखंच 11 तास 19 मिनिटात पोहून पूर्ण केलं होतं. तो देखील आपला एक ठाणेकर जलतरणपटू आहे, त्याचं देखील मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. त्याचबरोबर यांचे प्रशिक्षक कैलाश आखाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. असे उत्कृष्ट जलतरणपटू घडवणारे या जलतरणपटूंचे मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, कोच कैलाश आखाडे यांचं देखील मनःपूर्वक अभिनंदन. कैलाशजी आखाडे यांचं देखील कौतुक. ठाण्याचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये केवळ देशापुरतं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवण्यामध्ये या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. कुमारी आयुषी, कुमार आयुष आणि कुमार मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचं या ठिकाणी उपस्थित आंतरराष्ट्रीय ॲथलीट शौर्या अविनाश अंबुरे हिच्यासह मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक.